माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथील डाळिंबाच्या बागेत थरार घडला। मजुराच्या पत्नीची पिस्तुलातून गोळी झाडून हत्या करून आरोपी फरार झाला। माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी इथं एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली। शेतात मजुरी करणाऱ्या एका मजुराच्या 35 वर्षीय पत्नीची शेतमालकाच्या मोठ्या मुलानं डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून निर्घृण हत्या केली। उषा विजय साठे वय 35 असं मृत महिलेचं नाव आहे। या प्रकरणी आरोपी सचिन जगन्नाथ देशमुख राहणार चौंडेश्वरवाडी याच्याविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। फिर्यादी विजय सुदाम साठे वय 40 हे मागील 10 वर्षांपासून चौंडेश्वरवाडी इथं शेतकरी जगन्नाथ देशमुख यांच्या शेतात मजुरीचं काम करतात आणि शेताशेजारीच पत्र्याच्या शेडमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात। नेहमीप्रमाणे 6 जुलै 2026 रोजी सकाळी विजय साठे हे शेतमालकाचा मुलगा सचिन देशमुख आणि इतर सहकाऱ्यांसह डाळिंबाच्या बागेत औषध फवारणीचं काम करत होते। दुपारी 1:15च्या सुमारास विजय साठे यांच्या पत्नी उषा साठे या डाळिंबाच्या बागेच्या बाजूला असलेल्या रामभाऊ लांडगे यांच्या पडीक जागेजवळून जात असताना अचानक मोठा आवाज झाला। पाठोपाठ उषा यांच्या ओरडण्याचा आवाज आल्यानं विजय साठे आणि इतर कामगारांनी त्या दिशेनं धाव घेतली। विजय साठे घटनास्थळी पोहोचले असता त्यांची पत्नी उषा साठे या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या। शेतमालकाचा मुलगा सचिन देशमुख हा हातात पिस्तूल घेऊन तिथं उभा होता। विजय साठे यांनी भैया तुम्ही असं का केलं असं विचारलं असता आरोपी सचिन तिथून पिस्तूल घेऊन पळून गेला। गंभीर जखमी झालेल्या उषा साठे यांना उपचारासाठी तातडीनं अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र तिथं तपासणीपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या धक्कादायक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। अकलूज पोलिसांनी विजय साठे यांच्या तक्रारीवरून आरोपी सचिन देशमुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे। हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। जे फवारणी करते ते माझ्यापाशी होते, मी औषध मारत होतो आणि औषध मारल्यानंतर मला पहिले मुरडान घेऊन गेलो, त्यावेळेला काय नाही, मग दुसऱ्या मुरडानला आल्यानंतर माझी मंडळी उषा ही खालनं येताच मला दिसली। तेवढ्यात मी काय केलं, दुसरे मुरडान तिसरे मुरडान मी खाली घेऊन गेल्यानंतर थोड्या वेळ 2-3 झाडं मारल्यानंतर मला एक 12 झाल्यासारखा आवाज आला आणि माझ्या मंडळीनं मला आवाज दिल्यासारखा आवाज आल्यानंतर मी हातातली गन सोडून HTPचं औषध मारण्याचं स्प्रे जे आहे ते खाली टाकून आम्ही सगळेजण पळालो। त्यावेळेला माझी मंडळी उषा रक्ताच्या थरोळ्यात खाली पडलेली होती। मग तिचं रक्त थांबवण्यासाठी मी तिथं पडलेली एक साडी घेऊन तिचे डोके धरले। तिथं सचिन देशमुख हे तिथं त्यांच्या हातात पिस्तूल असताना ती तिथं होते। मग मी तेवढ्यातनं म्हणलं, पांडूबाया तुम्ही असं का केलं? तेवढं म्हणलंस की ती तिथनं गायब झाली। फिर्यादी विजय साठे त्याची पत्नी उषा विजय साठे हे जगन्नाथ गणपत माने देशमुख यांच्याकडे सालगडी म्हणून काम करत होते मागील 7-8 वर्षापासून। तर त्यांच्या शेतामध्ये फवारणी करत असताना त्यांना अचानक गोळीचा आवाज आला आणि ते येऊन बघितलं त्यांनी, तर त्या ठिकाणी सचिन जगन्नाथ देशमुख ह्याच्या हातामध्ये पिस्टल होतं आणि फिर्यादी विजय साठे याची पत्नी उषा साठे ही रक्तात थारोळ्यात पडली होती। त्या अनुषंगाने त्यांच्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा म्हणजे नवीन सेक्शन BNS 103(1) नुसार, आर्म्स ॲक्ट 325, ॲट्रॉसिटी ॲक्ट 332V नुसार गुन्हा दाखल झाला आहे। त्यानुसार गुन्ह्याचा तपास चालू आहे। सध्या आरोपी ताब्यात मिळालेला असून त्याकडे चौकशी करत आहे आरोपी सचिन जगन्नाथ देशमुख।